पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. आता इथे कवयित्रीने काय म्हटलंय, पहिल्यांदा कठीण शब्दाचे अर्थ पाहूया. पिंगा, इथे पिंगा म्हणजेच गोल गोल फिरणे. हा एक गेम आहे जो मुली असतात त्या गोल गोल फिरून जो गेम एक खेळतात त्याला पिंगा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बेभान, बेभान म्हणजे भान नसणे, धुंद होणे. इथे इथे वाक्प्रचार येऊ शकतो तुम्हाला. पिंगा घालणे, पिंगा घालणे म्हणजे गोल गोल फिरणे, टू गो राऊंड अँड राऊंड. ओके. बेभान म्हणजेच भान नसणे, धुंद होणे. पुढे आहे भेदाभेद. भेदाभेद म्हणजे फरक, डिफरन्सेस. आता आपण याचा अर्थ पाहूया. इथे कवयित्रीने काय म्हटलंय की जसं पुन्हा एकदा फेर धरीत पिंगा घालत पावसाच्या सरी जोरदार बेभान होऊन खाली कोसळतात. म्हणजे जेव्हा जोरदार पाऊस येतो, वीज चमकते आकाशात, पाऊस असतो जोराचा, ते जणू काही असं वाटते की त्या पिंगा घालत गोल गोल पावसाच्या सरी खाली कोसळत आहेत. आणि त्यावेळेला पायाखालची जी माती आहे ती खूप, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पायाखालची मातीत माती मिसळून जाते. ती माती एकमेकात, म्हणजेच माती आणि पावसाचं पाणी हे एकत्र होते. म्हणजेच ती सगळे त्याचप्रमाणे ती म्हणते, कवयित्री म्हणते की सगळे भेदाभेद आहेत, हे जे भेदभाव आहेत ते सगळे मिटून जावेत आणि नवीन विचारांच्या सरी कोसळून, म्हणजे आपले जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद जे काही आहेत ते सर्व नष्ट व्हावं, सर्व माणसं एकत्र यावी, पुन्हा एकदा एकत्र यायचं, एकजुटीने व्हायचं, एकजूट सगळ्या माणसांमध्ये व्हावी आणि पुन्हा काहीतरी नवीन आपल्या जगात काहीतरी नवीन निर्माण करायचं. म्हणजे आता आपण आपल्या सुजलाम सुफलाम अशा भारतभूमीत राहतो. भारतात अनेक प्रकारचे, अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. तर हे भारताचे एक वैशिष्ट्य आहे. पण कधीकधी काही लोक वर्णभेद, जातीभेद हे असं कुठेतरी उफाळून वर येतं आणि मग दंगली घडतात, भांडणं होतात. मग असं होऊ नये म्हणून कवयित्री इथे काय म्हणते की हा मानवतेचा जो एक वसा आहे तो असं होऊ नये, भारतभूमीवर कायम राहावा. म्हणजे भारतातले जे सगळे लोक आहेत ते एकत्र एकजुटीने मिळून मिसळून राहावे. त्यासाठी जशा पावसाच्या सरी कोसळतात आणि मातीत माती मिसळून पावसाची सर, पाणी आणि माती मिसळून एकत्र होऊन वाहते, तसंच हे सर्व या आपल्या समाजातले जे काही सर्व भेदभाव आहेत ते नष्ट व्हावेत आणि पुन्हा एकदा तुम्ही एकत्र या, आणि म्हणजेच आपली भारतभूमी ही नवीन आदर्शवत अशी एक भारतभूमी होईल आणि सर्वजण जगात मानाने वावरतील.